हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग अँड माय न्यू चॅनल. तर आता तुम्ही माझा चेहरा बघत असाल, एकदम पूर्ण मी वैतागलेलो आहे. कारण आत्ताच मी सकाळी आत्ता सध्या वाजले ते 3:51 म्हणजे 4 वाजलेत. आणि मी आत्ता जस्ट वावरातून आलो आहे. आणि मी 4 वाजता आज माझा ब्लॉग चालू करतो आहे. आणि लगेच 5 वाजता क्लासला जायचं आहे. तर एवढं वैतागल्याच्यात परत घास आणायचं आहे. मम्मी घरी नाही आहे, पप्पा घरी नाही आहे, म्हणून आता मला पण घरी थांबावं लागेल. मला वाटतं आज क्लासला दांडी मारावी, कारण घास आणायचं आहे. मग आता बघू, बहुतेक आजी गेली आहे घास आणायला, म्हणजे कापायला. क्लासवरून आल्यावर घास आणू शकतो म्हणा, बघूयात. पप्पाला फोन करून सांगितलं असतं, पण फोनमध्ये बॅलन्सही नाही आहे. प्रॉब्लेम आले का सगळे संगत येतात गाईज. तर पहिली माझी क्लासची चावी प्लस माझी हरवलेली आहे. काल मी क्लासच्या सगळ्या चाव्या माझ्याकडे असतात. काल क्लासला गेलतो, क्लास ओपन केला आणि चावी ठेवली कुठं तेच मला माहिती आठवत नाही. सरांकडे दिलती का काय चेक करावं लागलं तर गाईज क्लासची चावी भेटली, एक टेन्शन कमी झालं. पहिलं मी थोडं फ्रेश होतो, आणि जेवण तर माझं दुपारीच झालं. आता बघतो आल्यावर क्लासवरून आल्यानंतर मॅगी वगैरे बनवेल, मग मॅगी खाईल. तर घरी मी एकटा लय बोर होते. ही माझी सायकल, मला वाटतं जर आता मी हिला कस्टमाइज म्हणते, ऑइलिंग वगैरे थोडी करायला पाहिजे. संकटे आली की सर्वकडूनच येतात. तर हे बघा, सायकलला ऑइल टाकायचं म्हणलं म्हणून ऑइल घ्यायला गेलो, सगळं ऑइल खाली साडून टाकलं. शी, पायावर पण ऑइल सांडलंय थोडं. प्लस मी शाळेची पॅन्ट सुद्धा चेंज नव्हती केली. आता पहिली पॅन्ट चेंज करतो. आणि आमच्या घराच्या मागच एका बांगल्याचं काम चालू आहे. दिवसभर ठाक ठोक चालू असती की म्हणजे डोकं उठतं. पण बघूयात, आयुष्यात आपल्या याच्यापेक्षा एक मोठं घर असेल एवढी मला गॅरंटी आहे. तर गाईज आज मग प्लॅन आहे की मी आज क्लासला जायचं कॅन्सल करतोय. आणि क्लासला न आता पहिलं घास आणायला जातो, घर लॉक करून जावं लागेल. तर चला घर लॉक करू आणि नेऊ घास आणण्यासाठी. आणि आता काय घरी फोन एकटा ठेवू शकत नाही, म्हणून मी त्याचे फोन घेऊन जातो. तुम्हाला आपलं सगळे व्ह्यू दाखवू शकतो मी आज. तर गाईज आता निघालेलो आहे. तर चला, माझी सायकल घेतलेली मी, निघूयात आता. आणि आता डायरेक्ट एखाद्या जागेवर गेल्यावर मी तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये दाखवेल कसा येईल आपल्या घराच्या लॉबीमधून तरी बाहेर. तर गाईज अर्धा तासात मी गेलतो तिथं आणि आता परत रिटर्न आलोय, कारण आजीबाच्या घासला कापून हां. तर गाईज निघालो आता आपल्या पुढच्या प्रवासासाठी, माझी लॅम्बोर्गिनी घेऊन. थोडं जवळ राहिली मला आपलं घर दिसतंय. पिशवी पण इकडे पडती सगळी. तेव्हा आपलं घर. एंट्रन्स. तर काय मी मोर हातात घेऊन एंट्री मारतोय, पडायची भीती आहे. ऑफ रोडिंग करत आलोय मी आज. सायकलची पार्किंग इथं. चला आता लॉक ओपन करूयात. आणि आजीबाला त्या मैत्रिणी भेटल्या म्हणून ती बसली होती गप्पा मारत, त्यामुळे काही घास तर काही आणलं नाही. आता परत जावं लागलं माझं आपल्याला. क्लास कॅन्सल केलाय मी जायचं. तर चला आता लॉक ओपन करूयात. तर गाईज घरी पोचलेलो आहे. आता बसणार आहे टी व्ही बघ ना, मोबाईल बघत. मोबाईल मला आवडतो गाईज बघायला, तुम्हाला पण आवडत असेल. हे बघा, फॅन चालू सोडून गेलो तुम्ही मागा बघू शकता. त्यानंतर परत ही इथली लाईट पण चालू सोडून गेलो, इथली पण लाईट चालू सोडून गेलो, इथली पण लाईट चालू सोडून गेलो. मी गॅरंटी देऊ शकतो की माझ्यामुळे जवळजवळ आमचा लाईट बिल 50% वाढत असेल. बघा कमेंट देईल, तुला लाज नाही वाटत ते सांगायला? अरे वा,
थोडी खारी पडलेली आहे, मी खारी अशीच कोरडी खाणार आहे आता. बरोबरच काय गुलाबजाम आहेत, माझे गुलबू जाम पण खाणार आहे. मला गोड खूप आवडतं. तर गाईज, तुम्हाला परत एकदा बोर करण्यासाठी मी निघालोय, परत त्याच वाट्याने परत घासण्यासाठी. तर चला, ही उभी आपली सायकल. लेट्स गो. तर चला गाईज, आणि वाट बघू शकता कशी आहे. आणि हा घास आपल्याला मग आजीबाईने कापून ठेवलेला घरी न्यायचं आहे. 2 मिनिटं मी इकडे थोडंसं मलाच बघा, कारण आता इथं सायकल चालवतो एवढ्या हळूहळू प्लस ब्लॉग बनवतोय. ओके गाईज, अँड जस्ट रीच यू. थोड्या वेळात आपण पोचणार आहे. तोपर्यंत इकडे गहू वगैरे बघा. बघा इथं घास कापून ठेवला आजीने, किती उंचावर आहे. हे पहा, इकडे ट्रॅक्टर चाललाय, इकडं गहू, इथं आपला घास, आपलं एवढं मोठं वावर आहे. आणि दुसरे पण आहेत अजून वावर. सायकली तर तो घास उचलू, त्याच्यावर बांधू. प्लस मी आता इथं दाव पण घेऊन आणतोय त्यांनी. तर चला दाव्याने हा बांधूयात. आज पहिल्यांदा तुम्हाला असं थोडा एक्सपेन्सिव्ह ब्लॉग बघायला मिळाला असेल गाईज. ओके बघायचं वाट कशी आहे. हे तुम्हाला प्लेन वाटत असेल पण प्लेन नाही. हे पहा, हा पूर्ण जागेवर असा खड्डा आहे गाईज. आणि एवढ्या वाटेवरून मला आता सायकल न्यायची पुढं. आता पहा गाईज इथं कसं आहे. आणि इथून मी चाललेलो आहे आत्ता. तर निघालेलो आहे घराच्या बाजूनी. मागं सगळं घास आहे. सायकल चालवायला आज जरा हार्ड नाही जाते. आज जरा सायकल चांगली चालते माझी. चला गाईज, तुम्हाला बोर करायला परत तोच रोड दाखवतोय. घरी गेल्यावर भेटू. मला इथून सायकल जरा व्यवस्थित चालवावं लागेल. सो हाय गाईज, आता वाजलेत आहेत संध्याकाळचे 7:40 म्हणजे 7:45. आणि आता आपलं सगळं काम उरकलेलं आहे. मला सगळं उरकलं आहे. घास वगैरे आणून सगळं काम मीच केलं आहे. आजी आज जरा फक्त बसलेली होती. आता सगळं काम उरकलेलं आहे माझं. आता जरा मी आता लोळणार इथंच. आणि मम्मी नाही म्हणल्यावर स्वयंपाक वगैरे बघूयात. पप्पा पार्सल आणतील, मग मी जेवल आणि झोपल. परत सकाळी 7:30ला शाळा आहे, त्याच्यासाठी तयार व्हायचं आहे. तर मग हेच प्लॅन आता पुढचे आपले. तर मग हा ब्लॉग तुम्हाला आजचा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नक्की कळवा. आता वाजले 7:40 वाजले म्हणल्यावर काय, आता एडिटिंगला बसेल 9 वाजेपर्यंत एडिटिंग कंप्लीट करून मग तुम्हाला भेटेल डायरेक्ट उद्या सकाळी 10 वाजता. बहुतेक मी शाळेत जायचं नाही, कारण मम्मी नाही म्हणलं कामं जास्त असतं घरात. तर ओके गाईज, आणि आजचा ब्लॉग कसा वाटलाय, त्याचबरोबर कालच्या ब्लॉगला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब खूप कमी केले ते गाईज. प्लीज आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आपलं चॅनल आता खूप लॉसमध्ये आहे. तर गाईज, मला सबस्क्राईब केलंय ज्यांनी केलंय त्यांना मी मनापासून थँक्यू म्हणतो. आणि ज्यांनी नाही केलं तर गाईज प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू जस्ट फॉर वॉचिंग. बाय गाईज.